सकाळी रिकाम्या पोटी खाण्यासाठी 10 सर्वात आरोग्यदायी गोष्टी. जर तुम्हाला दिवसभर ऊर्जा, चांगलं पचन आणि निरोगी शरीर हवं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हॉइस ऑफ एमएन चॅनलवर. सकाळी उठल्यानंतरची पहिली 30 मिनिटे तुमच्या संपूर्ण दिवसाचं आरोग्य ठरवू शकतात. पण दुर्दैवाने अनेक लोक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे वजन वाढू शकतं, पचन बिघडू शकतं आणि शरीर दिवसभर थकल्यासारखं वाटू शकतं. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल आणि दिवसाची सुरुवात भरपूर ऊर्जेने करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत सकाळची रिकाम्या पोटी खाण्यासाठी 10 सर्वात फायदेशीर गोष्टी. नंबर 1. कोमट पाणी आणि लिंबू. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम 1 ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि दिवसाची ताजेतवाने सुरुवात होते. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय सुरू करावा. नंबर 2. भिजवलेले बदाम. रात्री 5 ते 6 बदाम भिजत ठेवा आणि सकाळी त्यांची सालं काढून खा. बदामांमध्ये चांगले फॅट्स, प्रथिने आणि व्हिटॅमिन ई असते. त्यामुळे मेंदूच्या कार्याला आणि हाडाच्या आरोग्याला मदत मिळू शकते. नंबर 3. भिजवलेले मनुके. सकाळी रात्री भिजवलेले 8 ते 10 मनुके भिजवून ठेवा. सकाळी ते खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. फायबरमुळे पचनालाही मदत होऊ शकते. नंबर 4. कोमट पाणी आणि मध. कोमट पाण्यात 1 चमचा मध मिसळून पिणे अनेकांना आवडते. हे गोड पेय दिवसाची सुरुवात हलकी वाटण्यास मदत करू शकते. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी हा उपाय करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा. नंबर 5. पपई. पपईमध्ये फायबर आणि विविध पोषक घटक असतात. सकाळी पपई खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होऊ शकते आणि शरीराला हलके वाटते. नंबर 6. भिजवलेले मेथी दाणे. 1 चमचा मेथी दाणे रात्री भिजवून सकाळी खा. काही अभ्यासांनुसार ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि सांध्यांच्या आरोग्यास मदत करू शकतात. नंबर 7. भिजवलेले चिया सीड. चिया सीड मध्ये भरपूर फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. ते पाण्यात भिजवून खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटू शकते. नंबर 8. तुळशीची पाने. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने चावून खाल्ल्यास ताजेपणा जाणवू शकतो. पारंपरिक पद्धतीमध्ये तुळशीला रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त मानले जाते. नंबर 9. सकाळचे कोवळे ऊन. सकाळी 10 ते 15 मिनिटं कोवळ्या उन्हात फिरल्याने शरीराला व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत होते. यासोबत हलका व्यायाम केला तर आणखी चांगले. नंबर 10. पौष्टिक नाश्ता. रिकाम्या पोटी खूप वेळ राहू नका. पोहे, उपमा, मूग, ओट्स, फळे किंवा इतर संतुलित नाश्ता करा. यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. आता आपण आणखी काही महत्त्वाच्या सकाळच्या हेल्थ टिप्स बघणार आहोत. नंबर 1. उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. सकाळी उठताच सोशल मीडियावर जाण्याऐवजी काही मिनिटे शांत बसा. यामुळे मन ताजेतवाने राहते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. नंबर 2. 5 ते 10 मिनिटे चालण्याची सवय. 5 ते 10 मिनिटं चालण्याची सवय लावल्याने हलके चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर दिवसभर सक्रिय राहते. नंबर 3. खोल श्वास घ्या. 2 ते 5 मिनिटे दीर्घ श्वास किंवा प्राणायाम केल्याने मन शांत राहते.
शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. नंबर 4, सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. नाश्ता टाळल्याने नंतर जास्त भूक लागू शकते. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक नाश्ता करण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, साखरयुक्त पेय टाळा. रिकाम्या पोटी थंड पेये किंवा जास्त साखर असलेले ज्यूस घेण्याऐवजी साधे पाणी किंवा पौष्टिक पर्याय निवडा. नंबर 6, हंगामी फळे खा. सफरचंद, पेरू, पपई, केळी किंवा इतर हंगामी फळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे देतात. नंबर 7, पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तासांची झोप घेतल्यास सकाळी शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने वाटतात. नंबर 8, दिवसभर पुरेसे पाणी प्या. सकाळी दिवसाची सुरुवात पाण्याने करा आणि दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी पित राहा. नंबर 9, सकारात्मक विचार करा. सकाळी स्वतःला एक सकारात्मक वाक्य सांगा. चांगली मानसिक सुरुवात संपूर्ण दिवसावर परिणाम करू शकते. नंबर 10, चहा किंवा कॉफी लगेच पिऊ नका. उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी आधी पाणी प्या आणि नंतर पौष्टिक नाश्त्यानंतर चहा किंवा कॉफी घ्या. लक्षात ठेवा, निरोगी आयुष्य एका दिवसात तयार होत नाही, पण रोजच्या छोट्या आणि योग्य सवयी मोठा बदल घडवू शकतात. आज सांगितलेल्या 10 पैकी तुम्ही कोणती सवय आजपासून सुरू करणार आहात? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहिती करता आपल्या व्हॉइस ऑफ MN चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.